नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. सकाळच्या 6 वाजलेले आहेत. अंगणामध्ये भरपूर कचरा झालेला आहे. पहिल्यांदा सगळं अंगण स्वच्छ झाडून घेते. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं. गुरांची झाडलोट करून घेतली. कॅरेटामध्ये वैरण ठेवली आता सगळ्यांना. आणि चिंचला बघा, पहिला पाला सगळा गळून मस्त अशी नवीन पालवी फुटली. आता 9 वाजले त्या आणि ताई आणि दादा सकाळ आले. ते लोणच्याची पॅकिंग करायची आज. बारा वाजले ते आता आणि आपल्या लोणचं सगळं पॅकिंग करून झाले. आता चेक करायला चालू आहे डबल सगळ्यांचं पॅकिंग केलं आहे का ते. तर हे अशा पद्धतीचं आपलं लोणचं आहे. एकदम पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लोणचं आहे. आपल्या घरच्याच गावरान आंब्याचं लोणचं आहे. हे अगदी एकदम गावरान पद्धतीनेच बनवलेलं आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून लोणचं मागवू शकता. जेवण करायला बसलो आता आम्ही सगळेजण. आणि सगळा स्वयंपाक आज आत्याने केला आहे. आणि आज जेवणामध्ये चपाती, आंबाड्याची भाजी, शिरा, भोपळ्याची सुकी भाजी आणि आमरस. तर आता या सगळ्यांनी जेवायला. ताई आणि दादा निघाले ते आता. त्यांच्यासोबत राधा पण निघाली आता आत्याच्या गावाला उन्हाळ्यात सुट्टीला. स्वच्छता आल्या त्यामुळं चालली राधा. पॅकच करतो काय तिला. आता राधा लावली आत्याच्या बदली स्वयंपाक करायला तिला. हो, इथंच गाडी कलंडायला लागलेली. वज झाले गाडीला. भरपूर वज झाले गाडीला. लोणच्याच्या पिशव्या, आंब. ज्यांना लोणचं पाहिजे त्यांनी ऑर्डर द्यावी. आता हे कधी उद्या टाकताय का लोणचं? उद्या टाकताय? उद्या पाठवतो पार्सल. आता लय उशीर पण झालाय. हा तेच की. 96 89 14 42 85 450 रुपये किलो लोणचं. आणि पाठवायला कुरिअर खर्च 70 रुपये राहील. ऑर्डर देऊन ठेवा. कोणाचं बसल्या मी इकडं आत्यांचं ब्लाऊज शिवायला घेतलं होतं. दररोज वापरायचं ब्लाऊज येतो. एक शिवून झालेलं आहे आणि दुसरा पण होतच आला आहे, थोडासा राहिला आहे. तोपर्यंत इकडं आत्याने खाण्यासाठी भेळ बनवली. दुपारी काहीतरी खावं वाटतं असं मस्त अशी भेळ बनवली या सगळ्यांनी खायला. 4 वाजले ते आता. दोन्ही पण ब्लाऊज शिवून पूर्ण झालं. आता माळावर निघाले मी. केळीतलं गवत काढून आणायचं आहे गुरांना. भरपूर गवत आले केळीमध्ये. नुसती ऊसाचे कुठे पण खाय नाही ते गुरं. त्यामुळे म्हटलं जाऊन गवत काढून आणावं गुरांना. भरपूर गवत आहे. तासभर जरी काढलं गवत तरी भरपूर निघते. माळावर आल्यात आम्ही गवत काढायला. आणि असं भरपूर गवत झालं केळीमध्ये. चला आता काढून घेते गवत. 5:30 वाजल्या आणि वातावरण बघा आजचं किती छान आहे. थोडंसं आभाळ आल्याने झाले आणि गवत माझं भरपूर काढून झाले. खालनं जे बसलेली काढायला ते आता हे आल्यावरच बास्केला काढायचं. आता गोळा करून घेते गवत सगळं. मी गवत घेऊन यायच्या आधी मामाने गुरं पाणी दावणीला बांधली होती. गवत टाकलं सगळ्या गुरांना आता.
संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आता. इकडे वांगेकडे आली मी. वांगी घ्या म्हटलं तोडून भाजीला. बरीच लागली ती काही ना काल नाही होती भाजी तोडायला. ते एका अजून एक उत्तर मोठं होतं बघ तो पुढे एक. किचनमध्ये आले आता. पहिल्यांदा देवासमोर देवाबत्ती करून घेतली. बाहेर जरा आज वारा सुटले. चुलीवर स्वयंपाक करायचं काय आज लाग नाही. गॅसवरच करायचा आज स्वयंपाक. वांग्याच्या भाजीला फोडणी देऊन घेतली. वांग्याची भाजी थोडीच केली कारण आत्या करणार आहे त्या बेसन. आमच्या भाऊजीला काही बेसन आवडत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी केली वांग्याची भाजी. आमच्या सगळ्यांना करायचे बेसन. वांग्याची भाजी तयार झाली आणि एका कुकरला भात लावला आहे. बेसन तयार आहे. भाकरी झाली ती. आता भात झालं की जेवण करायला बसायचे. The next day. नमस्कार सगळ्यांना. शुभ सकाळ. आज डायरेक्ट रानातच ब्लॉग चालू केला आहे. 9:30 वाजलेले ते सकाळच्या. आज सकाळ सकाळ आत्याने स्वयंपाक केला. चालू आहे त्यांचा स्वयंपाक करायला घरी. आम्ही रानात आलो आहे सकाळ सकाळ. ह्या रानातला खाली ऊस तोडून मुरगास करून न्यायला आहे घरी आणि त्यालाच आज लोटरायला चालू आहे. हे असं लोटून ऊस बरोबर मध्ये राहतोय आणि ऊस तोडताना काल ड्रिपा गोळा केल्या. ते ड्रिपा आम्ही दोघीजणी हातरतोय. ताई खालच्या कडेला आहे त्या तिथनं बंडलमधनं ड्रिपा सोडते आणि मी आणून हातरते इकडं. भाऊजीचं लोटरायला चालू आहे. ह्या रानाला पाणी लागलं होतं त्यामुळे रानाची अशी अवस्था आहे. आणि परत अजून थोड्या दिवसांनी पावसाळा चालू झाला की ह्याचं अजून असंच होणार आहे कारण हे रानाच आमचं असं आहे. ह्याला पाणी लागते कंटिन्यू. म्हटलं पावसाळा चालू व्हायच्या आधी आपला ऊस थोडा तरी वर गेला म्हणजे परत चांगला येईल. त्यामुळेच काल सगळाच तोडून घेतला आहे. निम्मा ऊस ह्याच्यातला काय वैरणीवर विकला होता आणि राहिलं निम्मा आपल्या घरच्या गुरांना तोडून नेला आहे. चला आता एक एक सरी लोटून होईन तशी आम्ही ड्रिप हातरून घेतो आहे. सकाळ सकाळ चालू आहे. दिवसभर भरपूर ऊन लागते आणि आपलं लोणच्याचं पण काम चालू आहे. आंबा उतरलेला आहे. काल आंबा फोडायचा आहे. ताई दादा पण येणार आहे ते आज. काल पण फोडला आहे आंबा. त्याचं लोणचं घालायचं आहे आज आणि आज पण फोडायचं आहे. त्यामुळे उन्हाच्या आधी आलो आहे. लोटराच्या मागं बघा किती बगळं फिरते ते. पांढरा शुभ्र आहेत एकदम. गेलं उडून सगळंच. 11 वाजल्या. सगळं लुटून झालं रान आणि एका बालची ड्रिप हातरून झाली. आता तहान लागली. पाणी प्यायला चाललं आहे. पाणी आणले येतं ना. ड्रिपा जोडून झाल्या. पाण्याची लाईट आली. ड्रिप चेक करून घेतली. सगळ्या ड्रिपमधनं पाणी आलं खाली. दमडून ठेवायच्या. 1:30 वाजले दुपारचे. सगळ्या ऊसाला ड्रिप जोडून पाणी लावून झालं. निघालं आता घराकडे. रानात आल्यापासून आम्ही आंबा फोडलं आणि सुकून पण घेतले. त्या ताई आता लोणचं घालायला लागले. ते मीठ टाकले त्याच्यामध्ये आणि इकडं लोणच्यासाठी जे आपला मसाला लागतो तो मसाला पण घेतला आहे तयार करून. मस्तपैकी आपलं लोणचं तयार झालेलं आहे. लोणच्यासाठी सगळ्यांनी अजून एक सांगायचंय मला हां की सगळ्यांना काय वाटतं माहितीये का की मसाला जसा इथं दिसतोय तसं परत दिसत नाही. तर ही मसाला मुरला का काय होतं, ह्या आंब्याला असं खोलगं पडते फोडी मुरल्या की, आणि एवढ्या मोठी पुन्हा तर फोडी राहत नाहीत परत. आणि ह्या खोलग्यांमध्ये मसाला जाऊन राहतो. मागच्या बाजूने आता मसाला असा दिसतो पण परत तेवढा मसाला दिसत नाही. गैरसमज करून घेऊ नका. दिसतंय की सगळं व्यवस्थित. बघा ही आहे का फोड,
ह्यात मसाला मुरलेला सगळा मसाला ह्याच्यात जाऊन बसतो. जाऊन बसतो, बरोबर आहे. आणि मग इथं वरी फोडीला कमी दिसतो. तर आता इथं आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तुमचं दोघांचा फोटो कसं बाहेर निघलं होतं ककडीतला ससा घेऊन मांजर घेऊन लावलेला. लोणचं ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करा. साडेसहा वाजले, त्या दिवस मावळायला गेले. आता खाली आले मी शाळेला वैरण काढायला. शाळेला वैरण काढून न्यायची, गुरांची पाणी वैरण बघायची, नंतर परत मग संध्याकाळचा स्वयंपाक. आज जास्त धावपळ झाली, कारण रोज काय मी रानात जात नाही, बरेच दिवस झालं लोणचं चालू केल्यापासून. आज गेलो तू रानात, तिथनं परत येऊन आंबं फोडायचं, सुकवलं, लोणचं घातलं आणि झालं लवकर. आता वैरण तोडून घेते. गुरांची सगळी कामावरून आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. चपात्या आणि इकडं भाजीला फोडणी देऊन घेतली मी. भाजी तयार झाली.